हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी सकाळी उठले होते कारण हे आले होते ड्युटीहून. तर नाश्त्याला मी अंडे बॉईल केले होते आणि तेच त्यांना वरतून चटणी मीठ टाकून दिले होते. तर बघा कसे खात आहे अंडे. नेमकेच ड्युटीहून आले होते ते तुम्हाला सांगते. छान बनले अंडे. त्याच्यानंतर हे खाल्ले अंडे त्यांनी. मग आम्हाला जायचं होतं बाहेर कारण आज ताईचा बड्डे होता. तर आम्ही निघलो होतो बाहेर. आम्हाला जायचं होतं जांभळी नाक्याला, कारण मुंबईमध्ये जांभळी नाका फेमस ठिकाण आहे. ठाण्यामध्ये आहे ते. तर आम्ही आलो होतो इकडे जांभळी नाक्याला. इथे बघा किती गर्दी आहे. आणि आता मी चालले होते खरेदी करायला, कारण ताईसाठी काही गिफ्ट घ्यायची होती. तर इथं चालू होतं रक्षाबंधनसाठी आम्हाला राख्या पण घ्यायच्या होत्या. तर मग त्याच्यासाठी पहिले मी गॉगल ट्राय केले. मी म्हटलं ताईला पण गॉगल घ्यावा आणि मला पण गॉगल घ्यावं. त्याच्यामुळं मी 2-3 गॉगल बघितले. गॉगल घेतले. मग नंतर मी थोडेसे झुमके वगैरे कानातले वगैरे बघत होते, कारण कानातले पण ताईला घ्यायचे होते. रुको जरा सबर करो. मग यांना घ्यायचा होता शूज. तर शूजच्या दुकानामध्ये पण आम्ही आलो होतो. तर इथं मी थोडेसे फोटोशूट घेत होते. तर हे बघा शूज बघतायत. तोपर्यंत मी मिररमध्ये होते. नंतर मी ताईसाठी आणि माझ्यासाठी बांगड्या बघितल्या. मी बांगड्या ट्राय करत होते पण मला आवडतच नव्हत्या. तरी पण मी 1-2 सेट घेतले बांगड्याचे. ताईला पण घेतलेले आहे. जर तुम्हाला पण बघायचे असेल तर इथं येऊन नक्की बघा. नंतर मी थोडेसे क्लचर घेतलेले आहेत, कारण माझे क्लचर तुटले होते. तर मी म्हटलं 2-3 क्लचर घेऊ. नंतर आम्ही डेकोरेशनसाठी फुलं वगैरे घेतले. मग नंतर मी डॉल बघत होते. तर मला डॉल आवडली. तर हे बोलले की तू का लहान आहे का डॉल. तर माझं रिॲक्शन बघा कसं होतं. त्यामुळे मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही नाश्ता केला, कारण नाश्त्याला ताईनं मागवले होते मेंदू वडे वगैरे मागवले होते. त्याच्यासोबत सांबार आणि चटणी होती. मुंबईमध्ये मेंदू वडा पण खूप छान भेटतो. तुम्ही पण एकदा खाऊन बघा, खूपच छान टेस्ट लागतो. तर आम्ही सगळ्या फॅमिलीसोबत मिळून मेंदू वडे खाल्ले. डोसे पण आणले होते त्यांनी. आणि हे बघा मेंदू वडा मी दाखवते इथं. खूपच छान होता मेंदू वडा. मी सगळा मेंदू वडा खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आम्हाला जे गिफ्ट आणले होते ते पॅक करायचे होते. तर इथे बघा गिफ्ट पॅकिंग चालू आहे. ते बघा स्माइल करत होते. त्यांना बोलले हसणं बंद करा, सिरियस व्हा आणि पॅकिंग करा. तर आम्ही खूप सारे गिफ्ट्स आणले होते. तर सगळे पॅक करायला आम्हाला 2-3 तास लागले. आम्ही सगळे सिरियसपणे पूर्ण पॅक केले. नंतर चालू होतं आमचं डेकोरेशन, कारण बर्थडे आहे तर आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं मोठं. तर इथं चालू आहे ताई हा फुगवत आहे फुगे. तर फुगेच फुगत नव्हते. तरी पण आम्ही ट्राय करत होतो फुगे फुगवायसाठी, कारण गालोक पण खूप दुखत होते फुगवताना. तर हा बघा कसं हसत आहे. तर मी इथं थोडीशी हसत होते कारण फुगेच फुगत नव्हते. मग चालू होतं एक लावणं. पहिले आम्ही हे लावलं, मग त्याच्यानंतर त्याच्यावर बर्थडे नाव लावलं आहे. नंतर आम्हाला लावायचे होते बलून. तर आम्ही डिसाईड करत होतो की कसं करायचं डेकोरेशन. तेच चालू होतं आमचं. तर यांनी हे लावलं आहे. त्याच्यानंतर हॅपी बर्थडेचं नाव लावलं आहे. आता त्याच्यावर डबल टेप वगैरे चालू आहे लावणे. रुको जरा सबर करो. त्याच्यानंतर हे लावलं थकले होते. तर यांना लागली होती थोडीशी भूक. तर हे चालू आहे. तर हॅपी बर्थडेचं नाव आम्ही करत होतो. तर हे खाल्ले. मग हे खात होते कणस थोडंसं, कारण यांना भूक लागली होती. सकाळी नाश्ता केला होता. नंतर आम्ही काही स्वयंपाक केला नाही. मग नंतर मी लागले स्वयंपाकाला, कारण मला बनवायची होती पुरी आणि भाजी. तर इथं चालू आहे पुऱ्या बनवणं. तर हे मला विचारत होते एवढ्या पुऱ्या कोण खाणार आहे. तर मी बोलले तुम्ही नाही खात का पुऱ्या वगैरे. ते बोलत होते कोणासाठी बनवत आहे. तर मी बोलले की माझ्या ननंदबाईचा बड्डे आहे त्याच्यामुळे बनवत आहे. तुम्ही माझा पहिला ब्लॉग तर बघितलाच असेल ना, त्याच ब्लॉगमधला हा मोठा ब्लॉग आहे. तर हे बघा मी पुऱ्या बनवलेल्या आहे. आणि आता मला भाजीची करायची आहे. नंतर ताईचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आहे पूर्णपणे. बर्थडे तर झाला आहे. मग आम्ही नंतर जेवणं केले, कारण जी आलूची भाजी पुरी बनवली होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली. तर इथं सगळ्यांना मी वाढलं होतं व्यवस्थितपणे. तर आम्ही सगळेजण फॅमिलीसोबतच जेवतो, कारण ताईचा बर्थडे असल्यामुळे एवढा मोठा स्वयंपाक मी इकडेच बनवला होता. त्याच्यामुळे हे भाऊ पण खात आहेत. त्यांना भाजी तर खूपच आवडली होती. आम्ही पण सगळ्यांनी पोट भरून खाल्लेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की सांगा. बाय बाय.